हवेली क्रमांक 13 या कार्यालयाचे सहदुय्यम निबंधक विनोद काशेवाड यांनी गेल्या 2 वर्षापासून सातत्याने बोगस कागदपत्राच्या आधारे आतापर्यंत तब्बल हजारो ग्रामपंचायत फ्लॅटची दस्त नोंदणी केलेली आहे। रेरा कायद्याचा भंग करून दस्त नोंदणी केलेले आहे। तुकडे जोड कायद्याचा भंग करून तुकड्याचे दस्त केलेले आहेत। आणि त्या संदर्भात आज आम्ही सहजिल्हा निबंधक संतोष शिंगाणे सर यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर चौकशी करून कारवाईची मागणी केलेली आहे। लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। पण सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करून हे स्वतःच्या आर्थिक लाभासाठी हे सहदुय्यम निबंधक सध्या काम करत आहेत। तर यांना वेळीच आळा बसणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याचे आयजीआर हिरालाल सोनवणे यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करावी। शेती दस्त नोंदणी केलेली आहे त्यामध्ये आणि काय आकडा जातो? माझ्याकडे तर पुरावे कमीत कमी 500 पुरावे आहेत आणि 1000च्या वर बोगस कागदपत्राच्या आधारे फ्लॅटची दस्त नोंदणी केलेली आहे। किती दुय्यम निबंधक आहेत? पुण्यामध्ये 1 ते 27 दुय्यम निबंधक आहेत, कार्यालय आहेत आणि त्या कार्यालयामध्ये सगळीकडेच काही चुकीचं काम होत नाही, पण काही ठराविक 6-7 कार्यालय आहेत त्यामध्ये चुकीचं काम होत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।